नवलेचाळ ब्रिजखाली घरफोडी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आले आहे। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विमल सूर्यभान कोहे राह पळसे यांच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात गेले असताना घराची कडी तोडून कपाटातून सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले। या दागिन्यांची किंमत सुमारे 16 लाख रुपये इतकी आहे। गुन्ह्याचा तपास करत नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने शुभम विकी मोरे याला नवलेचाळ ब्रिजखाली अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर त्याच्या अनुषंगाने आजची प्रेस नोट आहे। त्याच्यामध्ये 3 तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा, त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरफोडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारावरती आमच्या डीबीचे PSI संदीप पवार आहेत, त्यांनी आणि त्यांच्या टीमने त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी करून तिथले जवळपास 15 तोळे दागिने जे आहेत ते चोरलेले आहेत। त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो। आमची डीबीची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या 70 वर्षाच्या वृद्ध महिला आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं। त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फर्दर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते आणि त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या। त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीचं एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलेलं आहे। सदरचं डिटेक्शन आमचे PI सप्काळे साहेब, पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः PSI आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी यथोचित बक्षीस देखील दिलं जाईल।